नमस्कार दादा. आता आम्हाला वाटलं का तुम्ही काय खरंच काय जमिनीसाठी आणले का काय काय म्हणजे मला बी जरा वाटलं होतं, म्हणलो जरा आता हे माणूस कसं काय करतोय. ठीक आहे आजी, आता 1 मिनिट थांबा. आता बोलू नका. बाळश्राम दादा, काय कसं काय झालंय? मी बाळश्राम महादेव शिंदे. तर ही गोष्ट अशी होती, माझी ही मोठी मावशी आहे. तर किस्सा असा झाला यांचा का याला कमीत कमी 26, आता आज मी तिला 26 वर्षापासून त्या मावळजवळ काय त्याला आजी मावशीला सांभाळीत नव्हता. तर हा काय करायचा माहितीये का आम्ही सांगायचो बाबा काहीतरी बघ त्याच्याकडे, किंवा शेजारी सांगायचे बाबा आई आहे तुझी ना, 2 पोरी आहेत, तिला कमीत कमी तिची देखभाल, तिचं डॉक्टर पाणी काहीतरी कर ना. तर अक्षरशः हा काहीच करीत नव्हता. आता ती जोपर्यंत तिचे हातपाय चालत होते तोपर्यंत शेजारी थोरात कंपनी आहे, काय डोके कंपनी आहे, त्यांच्याकडे कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करत होती ती. पण ज्या वेळेला तिचं वय झालं आणि कोरोनाची मोठी लाट आली, त्या लाटेमध्ये तिचं पूर्ण सगळं स्टॉप झालं. त्यावेळेला बरेच लोकांनी मला फोन केले का बाळश्राम आता काही कर, पण तुझ्या मावशीला तू आता घेऊन जा. म्हणजे वाईट अवस्था होती. हा वाईट अवस्था म्हणजे कोरोनामध्ये आता सगळ्यांनी परिस्थिती पाहिली, अख्ख्या जगाने पाहिलेली कोरोनामध्ये काय परिस्थिती. त्याच्यामध्ये माझी बहीण आणि मेवना एक्सपायर झाले. बहीण मेवना एक्सपायर झाल्यानंतर आता आई म्हणायची बाईला आणि इकडं बाईची काही परिस्थिती असेल. म्हणलं आता आई आता काय झाले, आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे, आपली बहीण गेली, मेवना गेलाय. एक दिवस तिकडे जाऊन बघून आलो. तर त्यावेळेला काही कुणी कोणच्याकडे येऊन देत नव्हती गावातलं माणूस, आणि भयानक परिस्थिती असल्यामुळे मी त्यावेळेस थांबून राहिलो. कोरोना थोडा शांत झाला, तिला भेटून आलो. नंतर 5-1 महिने गेले, मध्ये 5.5 महिने माझ्या बहिणीचे आले, बहिणीचे मेवण्याचे. 2021 मध्ये 28 तारीख दिवाळीच्या नंतर. मग एक दिवस बरं डोक्याला फोन केला मी का म्हणलं दादा मावशीला एवढा निरोप सांग का 28 तारखेला बाईचे 5.5 महिने आहेत, तर तुला ऋषीला किंवा कोणाला तरी न्यायला पाठवतो किंवा मी येईल, कारण 5.5 महिने आपल्याला लवकर जायचे ना. तर मग तिचा रवी यांनी फोन केला. रवी म्हणला मी आलेलो आहे आईला यांना न्यायला गावाला. आमचा तो आकडून जास्त मावळ होतो, तो आला तर त्याचे आई वडील. मग काय कर म्हणलं मावशीला घेऊन तू इकडे ये किंवा खोकली म्हणत ये. मग रवीनं मावशीला घेतलं, त्याच्या आई वडिलांना घेतलं, आम्ही कार्यक्रमाला सगळे गेलो तिकडं. आणि रवीला तिथं कार्यक्रम झाला आणि रवी म्हणला आता मला काही सुट्टी नाही, मला अकलूजला जायचंय. मग म्हणलं दादा मावशीला आईला यांना तुम्ही घरी पोच करा. मग आमच्या आईने तिला सांगितलं का तू शिंदेवाडीला थांब. मग 4 दिवसानंतर आमची आई आली, इथं सगळं झालं. त्यावेळेला कांदा लागवड बिवड आम्ही होऊन दिली. मी एक दिवस शांतारामला फोन केला, म्हणलं दादा आता काय झालंय, महिना झालाय पण तुम्ही काय अजून तो फोन नाही केला, काय नाही, तू मावशीला न्यायला ये. मावशी म्हणली होती काय मला खायला प्यायला देत नाही, काय नाही, मी मागितलं नाही. आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या शांतारामनी कोरोनामध्ये आईला लोकांनी किती लोकांना मदत केली. हिला एक ताटही भरून नाही दिलं, पण काही रेशनिंग सुद्धा दिलं नाही तिला. त्या काळामध्ये किसन सीताराम थोरात, आजीचे भाचे, नंतर जयराम सीताराम थोरात, पांडुमामा वाकर, ते 3 माणसं एक्सपायर झालेली आहेत आता कोरोना नंतर. तर त्यांनी मला एक दिवस सांगितलं बाळासाहेब आता काहीच तू येऊ नको, मामीची एवढी बिकट परिस्थिती आहे, त्याच्यामुळे तू त्यांना घेऊन जा इथून. मग त्यावेळेला इथं आल्यानंतर मावशीला सगळं व्यवस्थित होऊन दिलं. मग मावशीला सविस्तर एक दिवस विचारलं, मावशी काय परिस्थिती मला खरं खरं सांग. म्हणले बाळा अरे दर डॉक्टर पाणी नाही, काहीच नाही, आणि धान्य धुन्य नाही, काय नाही, लोक आम्हाला आणून देतात पण हा काय माझ्याकडे पाहत नाही. म्हणलं आता असू द्या. मग मी फोन केला त्याला, म्हणलं दादा आता झालं ते झालं, मी स्वतः येतो बरं का, तिकडं तुझ्या मुलींना समजून सांगतो, तुझ्या मंडळीला सांगतो, झालं ते बाद झालं, आता वयस्कर झालं, तिला फक्त 2 टाइम भाकर घाल, सकाळ संध्याकाळ भाकर, वय झालंय ना, आणि तिला हा त्रास नकोय. तर त्याचं मला उत्तर आलं, तो म्हणला नाही मला आता टाइम नाही. म्हणलं मी संध्याकाळी येतो. नाही म्हणलं नाही. मग त्यांनी संध्याकाळी मी परत फोन केला, तर त्यांनी सांगितलं तर तुमचा फोन आल्यामुळे माझ्या घरामध्ये एवढं वातावरण तापलंय. म्हणलं आता तापलंय तर मग आता काय करू. म्हणलं नाही तेवढंच. म्हणलं आता बाकी काय असू दे, मी येतो, किती वातावरण शांत करू म्हणलं. मग त्यांनी मला सांगितलं का ती आई सांभाळायचं, म्हणजे तुमच्या मावशी सांभाळायचं, तेवढा विषय सोडून बोला, कारण माझ्या घरामध्ये वातावरण तापत आहे. त्या विषय सोडून दिला. म्हणजे मावशी चौकशीच करायची नाही. काय झालं, माझ्या मावशीला माझ्या आईला भाऊ नाहीये, तिला कुठं भाव जायला चान्स नाही ना.
त्याला काय वाटलं हिला नाही भाऊ, हिला नाही काही, त्याच्यामुळे आता माझं कोण वाकडं करते. मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला आता काय करायचं. मी बाजूच्या लोकांना असा विचार केला, कारण मावशीलाही विचारलं, मावशी तू याला काही लिहून दिलंय का, तू 7/12 नाव नाही दी का नाही. मी विचारलं तिथं तर म्हणले 7/12 वन मॅन शो शांताराम मारुती शिंदे. मला प्रश्न पडला हे झालं कसं काय. म्हणजे अगोदर दोघांची नाव होती 7/12? नाही 2083 हे वारले, माझे काका वारले 1983 काका वारल्यानंतर अज्ञान पालक ज्यावेळेला वारस नोंद झाली त्यावेळेला भागुबाई मारुती आणि शांताराम मारुती अज्ञान पालक म्हणून भागुबाई लागली, शांतारामचं नाव लागलं. तर तो फेरफार ज्यावेळेला आम्हाला मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला सोमवंशी म्हणून साहेब होते, एक पोलीस जमादार, त्यांनी सांगितलं 7/12 काढून आणला. त्यांनी पाहिलं तर त्यांनी तो फेरफार पाहिला, म्हणले हा फेरफार तुम्ही काढून घ्या. 1 महिन्यानंतर समाधान ओतूरचे त्याला आम्ही नंबर दिला. तो 1 महिन्यानंतर आम्हाला फेरफार मिळाला. फेरफार मिळाल्यानंतर तो आम्ही त्याची आपल्याला जास्त कळत नाही, आम्ही त्याची चौकशी केली नेमकी काय आहे. ह्याच्यात गेलो, ग्रामपंचायत आपल्या तलाठी ऑफिसमध्ये गेलो, तिथं चौकशी केली. ते म्हणले फेरफार बरोबर आहे हा. म्हणलं मग तिच्या नंतर भागुबाईचं नाव का नाही. तर 1993 साली 1998 शांताराम सज्ञान झाल्यानंतर त्यांनी सज्ञान झाल्यावरती भागुबाई मारुती शिंदे हे अज्ञान पालक हे नाव राहिलं. अज्ञान पालक हा सज्ञान झालं ना, तो दोघांची नावं राहायच्या ऐवजी त्यांनी फक्त त्याच नाव ठेवलं आणि भागुबाई मारुती नाव हे त्यावेळेला हस्तलिखित असल्यामुळे ते काढून टाकलं. तिथून पुढे शांताराम मारुती शिंदेच राहिला. आणि त्याला समजलं का आता काय म्हातारीचा काही विषय नाही आणि आजीला काही जास्त नॉलेज नसल्यामुळं काय नाही, त्याचा तो कर्ज काढायचं हे करायचं. आजी काय विचारत नव्हती, त्या बिचाराचं चाललं होतं व्यवस्थित, पण नीट सांभाळीनं ही परिस्थिती आमच्यावर कशा आली. हा तू सांभाळीत नाही त्यावेळेला आम्हाला तुझी कागदपत्र काढायची वेळ आली. आम्ही काढल्यानंतर आम्हाला समजलं का याच्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे. कधी ज्या वेळेला फेरफार काढला त्यावेळेला आम्ही ती चौकशी केली. तहसीलदार साहेबांकडे मी स्वतः जाऊन तिथं, आम्ही शेजारी आहे 2 जण, आम्ही चौकशी केली. तहसीलदार साहेब म्हणले का हे भागुबाई मारुती शिंदे हे नाव राहायलाच लागत होतं, ही काहीतरी चूक आहे. म्हणजे असं म्हणलं याच्यासाठी काय करायचं. तर त्यांनी सांगितलं आम्हाला एक फॉर्म्युला दिला, या फॉर्म्युला खाली तुम्ही अर्ज करा आजीचा. तो अर्ज झाला, त्या 155 खाली आजीचं केस चालली. 1 वर्षभरानंतर ती केसचा निकाल झाला. निकाल ज्या वेळेला तो कोर्टात द्यायचा तर आजी शेजारी हे शेजारी, तर त्यांनी कधीच आईला म्हणलं नाही का आई म्हणून कोर्टामध्ये. आज किती जरी भाव असले तर आई आहे शेवट ना, त्याने आईशी उच्चारच केला नाही. पण 155 खाली आईचं नाव सगळं क्लिअर झालं, आईचा निकाल आईसारखा झाला. तुमच्याकडे असतानाच तो निकाल झाला. हा, आणि आईचे ज्या वेळेला 7/12 क्लिअर झाला, 90 दिवसाची मुदत आली त्याला, पहिले आलं अपील करायची, आणि 7/12 व्हायला 90 दिवसानंतर 91व्या दिवशी आजीचा 7/12 क्लिअर झाला भागुबाई मारुती शिंदे. आणि ज्या दिवशी त्याचा निकाल हातात गेला त्या दिवशी यांनी असं ढोंग केलं का तिथं गोंधळ केला घरामध्ये, लोकांना हे कळायला का ही म्हातारी काहीतरी हे करून म्हणून आता बाबा काही नको करू. पण यांनी एक दिवस रात्रभर हा फरार होता तिथं. आम्हाला फोन याला पण आम्हाला काही आमच्याकडे आला नाही, आमच्या काय येईन तो. म्हणले हा कुठेतरी गेला असं ना. तो काय करतो का शेजारी पाजारी लोकांना आहे ना दहशत म्हणून का जर कोणी काय बोललं का मी फाशीच घेईन, अंगावर रॉकेलच ओतून घेईन, मी औषधच घेईन, अशी नाटकं करतो. आम्ही त्याला एक सांगितलं, त्याच्यानंतर फोन बिन झाला. म्हणलं तुला माझी प्रॉपर्टी जिकायची. म्हणलं दादा रे प्रॉपर्टी जिकायची आहे ना, मला जिकायची असली ना मी कधी जिंकली असती. म्हणलं ज्या दिवशी 7/12 तयार झाला त्या दिवशी तर तिचं विकून टाकलं असतं. आज तुम्हाला सांगतो अनिल शेठ तांबे ओतूरचे कपर्दिगी देवस्थानचे अध्यक्ष आणि घुले बाबा ते स्वतः आलते, तानाजी तांबे स्वतः आलते. हे कधी आले ज्या वेळेला 7/12 क्लिअर झाला तो लोकांकडे जायला लागला. माझ्या संपूर्ण जे माझे नातेवाईक आहेत, माझ्या बहिणी, माझे मावस भाऊ, माझे आईचे चुलत भाऊ, म्हणजे जेव्हा तुमचं नाव दाखल झालं आईचं तेव्हा त्याला आईची आठवण आली. जायला लागला का माझं पर्याय वाटोळ गेलं आणि प्रत्येकाने त्यांनी सगळ्यांनी त्याला सांगितलं बाबा रे तो आईला सांभाळलं नाही काय. त्यावेळेला 23 वर्ष, आता 23 वर्ष तो जर आईला सांभाळलं नाही तिनं काय करायचं काय. मग त्यावेळेला सगळ्या नातेवाईक कोणीच त्याला रिस्पॉन्स दिला नाही नातेवाईकांनी. त्याने आमच्या मावस बहिणीला फोन केला का तुझ्या भावानी म्हणजे अर्जुन यांनी रवींद्र ओघेनी
आणि मी जणू काय म्हणला पार माझं वाटोळ केलं. ती म्हणले बाळा नीट बोल, वाटोळ नाही केलं तर मावशीला सांभाळा असतं, त्यांना काय नाही पाऊल उचलायला लागलं असतं का नाही. तर आम्ही सगळं क्लिअर झाल्यानंतर आता आमचा काय हा विषय काय नव्हता. त्याच्यानंतर तानाजी शेठ आले, आम्ही सगळे आलो इथं. ओतूरचे भाऊसाहेब एक्सपायर झाले, बरीच लोक आले. तर आम्ही इथं बसलो. मग तो मावशी पाय पडायला लागला, माझ्या पाय पडायला लागला. म्हणलं मग आमच्या पाया नको पडू, त्याची बायको त्याची पोरं ते सगळे देऊन आमच्या पाय आमचं चुकलं. म्हणलं चुकलं तर बरं चुकलंय का नाही, आता काय करायचं. मग त्यावेळेला तानाजी शेठ म्हणले आजीला आपण ते म्हणलं तसं नाही करणार, तुम्ही स्टॅम्पवरती लिहून द्यायचं का नाही. आतापर्यंत तो नीट पाहिलं नाही ना, याचा काय भरोसा आहे. मग स्टॅम्पवरती म्हणलं स्टॅम्पवरती लिहून या, तुम्हीच आणा, तुम्ही फक्त इथं समोर सह्या करा, स्टॅम्प करून आणा, तो नोटरी करू. आणि तो स्टॅम्प आहे ना तानाजी शेठला म्हणलं तुमच्या घरावर द्या, माझ्या नको आहे. आणि सगळं इथं झालं. तानाजी शेठ म्हणले आम्ही 2 दिवसांनी येतोय. सगळी तयारी झाली. आणि त्यांनी आईजीला जागा कुठं केली मला एका शेजारच्या बाईने सांगितलं. तर तिथं एक शेजारी बाई म्हणली आमची मामी येणार आहे का. म्हणलं हा आम्ही 2 दिवस आणून घालणार आहे. तर म्हणले त्यांनी म्हणले मी काल पाहिलं, म्हणले संडास पशी जागा केली बाहेर, संडास पशी जागा केली तिनं बाहेर, त्यांनी बाहेर. मग मी काय केलं, ते भाऊसाहेब होते कुठे भाऊसाहेब, तर त्यांना फोन केला. म्हणलं बाबा कसं काय. तर म्हणलं असं अशी मला कानावर आलंय बघा, त्यांनी बाहेर आजीला जागा केली सिमेंट पत्रे लावून संडास पशी. म्हणलं तुम्ही बघून या. कुठे भाऊसाहेब तिथे गेले, सकाळी पाहिलं, त्याला विचारलं शांताराम काय रे कधी आणायला जायचं. तर त्यांचं काय झालं का बाईक माहित नाही. कुठे भाऊसाहेबांनी पाहिलं हे काय केलं. म्हणलं इथं जागा केली आईला ठेवायला. मग कुठे भाऊसाहेबांनी मला फोन केला, कारण कुठे भाऊसाहेब आधी आलते ना. ज्या वेळेला त्यांनी संडासपाशी जागा केली हे सगळं मावशीनं ऐकलं. आणि जाणारे आपण 2 दिवसांनी ना, इथं 2 वर्ष व्यवस्थित चालतं तिचं. ती मी इथं झोपतो आणि ती रात्रभर झोपली नाही, मेशरी लावायची, बाहेर जायची, थुकायची आणि परत आतमध्ये यायची. त्याला मी म्हणलं मावशी का झोपली नाही. आणि सकाळी ज्या वेळेला आमची आंघोळ झाली, तिची आंघोळ झाली आणि सुनीताने तिला चहा दिला. आणि मी सुनीताला म्हणलं सकाळी उठलो मावशी रातभर झोपली नाही बरं का. आणि मग सुनीताने विचारलं मावशी का रातभर झोपली नाही. नाना म्हणते रातभर झोपली नाही. आणि म्हातारी मग रडायला लागली गळा पडून, बाई मला बाकी काहीच नको, मला फक्त 1 टाइम भाकर घाल, 2 टाइम सुद्धा नको, पण मला तिकडे पाठवू नको. 2 टाइम भाकर, 1च टाइम, आणि मला अर्धीच भाकर दे. आणि इतका माझा हृदय भरून आला अक्षरशः. म्हणलं ही कैदास याची आहे ना, त्या काळात जर हा सापडला असता ना याला मी तुडवलाच असता. म्हणलं याने एवढे त्या आईचे हाल केले अक्षरशः. तर मावशीने सांगितलं. तर मग मी तानाजी शेठला फोन केला. म्हणलं तुम्ही जाऊन बघा यांनी कुठे जागा केली आणि अशी अशी परिस्थिती झालेली आहे. मावशीची अशी रात्र तिने फक्त फोन ऐकला ना तो, त्याच्यावर मावशीनं म्हणली बाळा मला काय कुठं जाऊ नको. आणि मला नाही मी अर्धी भाकर आहे, ती सारखी बोलायची मला फक्त 1च टाइम भाकर द्या, पण मला तिकडे पाठवू नका. म्हणलं मावशी तू घाबरू नको. सुनताने तिला जवळ घेतलं आणि म्हणली मावशी नाही पाठवत मी. आम्हाला 3 दिवस गेले तिला समजायला. तानाजी शेठला म्हणलं तो स्टॅम्प बी म्हणजे फाडून टाका, आम्ही काय मावशीला पाठवणार नाही. हा मूर्ख माणूस आहे, यांनी संडास पाशी बाहेर जागा केलेली आहे मावशीला, त्याच्यामुळं हा विषय स्टॉप झाला. म्हणलं जे काय मला जोपर्यंत जमतंय ना तोपर्यंत मी सांभाळीन. माझी आई सांभाळतोय, माझे वडील सांभाळले, माझे आजोबा सांभाळला. म्हणलं मी माझ्या मावानी सांभाळल्या आणि एक म्हातारी म्हणलं माझ्याकडे आजीला सांभाळायला काय मला माग नाही, त्याच्यामुळं टेन्शन नका घेऊ आणि हा विषय नाही काहीच. ते सगळं क्लिअर झाल्यानंतर तानाजी शेठने विषय कॅन्सल केला. त्याच्यानंतर हा बराच दिवस हा स्टॉप राहिला विषय. त्याच्यानंतर याची गुरगुर चालू झाली नातेवाईकांकडं का माझी प्रॉपर्टी यांना जिखायची त्या पुरींची. आणि ती मोठी पोरगी आहे ना ती काय बोलती माहितीये का, ही मागीन आपल्या घरात नको. माझ्या हृदयाला जो शब्द लागलाय त्या पुरीचा का ही मागीन घरात नको. आणि खालच्या दर्जामध्ये कोणाखाली काय आता बोलण्याचे शब्द नाही ते, कारण तुम्ही पत्रकार बंधू समोर आहेत. या खालच्या दर्जातली ती वाक्य माझ्या कानावरती आली. म्हणलं आता ती लेडीज पडली, माझी मुलगी जर असती ना तर तिला उभं फाडलं असतं मी. अशा खालच्या दर्जाचे जर वक्तव्य केलं असतं तर. मी म्हणलं माझी मावशी आहे, याचा काय संबंध नाही. याला लय वाटतंय ना
हा याचा एक तर बाप डिंगोरचा आहे, खंडू बाबुराव मल्लिक, हा पहिल्या बापाचा आहे. आज हे मावशीची स्टेटमेंट घ्या तुम्ही, मावशीचा पहिल्या घरचा आहे. आणि यांनी माझं नाव बदनाम करण्यासाठी पूर्ण नातेवाईक सगळ्यांकडे गेले, पण सगळ्या लोकांना माझं चारित्र्य माहितीये. उदापूर, डिंगोर, नेतवण, निरगुड, बेलसर, नंतर आळेफाटा, अभंगवाडी, नारायणगाव, जेवढे माझे नातेवाईक आहे सगळ्यांनी कुणीच रिस्पॉन्स दिला नाही. आणि सगळ्यांनी त्याला सांगितलं, मूर्खा, त्या माणसाला बदनाम करतोय, तो बदनाम नाही, तू बदनाम होतोय त्याच्यामध्ये. तो तुझी आई सांभाळतोय, तू त्या माणसाला बदनाम करतोय. प्रॉपर्टीज आहे, तिच्या प्रॉपर्टीसाठी जर त्याला लागत असती तर त्यांनी एक हे उद्योग कायला केले असते. बाकी तुझ्या आईला सांभाळणं हे करा, तू आणून घालीत होता, तो मूर्खा तिला जागा कुठं गेली, संडास जवळ. त्याच्यानंतर बरेच दिवस स्टॉप राहिलं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मग आम्ही काय केलं, म्हणलं आता हिचं उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे हिला काहीतरी. म्हणलं आता हात असं तर काय तिला हे करून देत नाही. आई म्हणजे तुच्छ समजली त्याने. मी डायरेक्ट आहे ना गोतूरचे आपले टेलरचं काय नाव आहे, लकी टेलर, नंतर आमच्या उदापूरचे एक जण आहे सागर म्हणून, तो एक, आणि आपला वायकर, त्यांना म्हणलं तुम्हाला काय करायचंय, आता आपण याची जिरू चांगली, यांनी त्रास दिलाय ना, तुम्ही फक्त जा, आम्हाला ही जमीन विकायला आहे, 7-12 क्लिअर झालाय म्हणलं, जमीन विकल्या तुम्ही बघून या. मी त्या लोकांना पाठवलं, मी स्वतः पाठवलं, मुद्दाम पाठवलं. आणि त्या लोकांनी गेलं, ते म्हणले आम्ही जमीन घेणार. तिघांनी सांगितलं तू काय असू दे, आम्ही जमीन घेणार, आम्ही काय तुला काय करायचं ते कर. त्याच्यानंतर आपल्याला पटत नाही तसं सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर त्याचे फोन यायला लागले, तो वाकडा तिकडे बोलायचा. पोरगी जी मोठी पोरगी आहे ना, जास्त बोलती ती, तिचे 1-2 वेळा फोन आले. आमच्या मावस भावाला सुद्धा तिनं नको ते म्हणलं, तू जरी आहे ना तू बघतेच म्हणले, याला रवींद्र हो गेला, तू कस काय तू नोकरीच घालवते, लय खालच्या याच्यात बोलली ती. तू सरकारी नोकर आहे. होगे काय काम करतो? होगे ते शिक्षक आहे प्राथमिक शाळेवरती अकलूजला. तुमचेच मावस भाऊ? माझे मावस भाऊ माळीनगरला. त्याला धमक्या देतात. आता कालला सुद्धा येणार, हे झाल्यानंतर तिथं मोनिकाचा जो गोंधळ झाला, त्याच्यानंतर त्या पुरीनं तिच्या मामानी यांनी एवढा गोंधळ घातला आणि त्याला डायरेक्ट दम देतात का आमची आई तो इथून घेऊन गेला, आमची आई परत आणून दे, आमची आजी परत आणून दे, ही पोरगी बोलती. नंतर तो एक नवनाथ भागवत आहे ना, तो म्हणतो तुम्ही नेली, तुम्ही आणून घाला. अरे तुम्ही नेली, 20 वर्ष तुम्ही ग्रामपंचायतला आम्ही म्हणलं ही आई आहे, तर या आईसाठी मी त्यांना तिथल्या स्थानिक लोकांना प्रत्येकाला सांगितले, हिची प्रॉपर्टी आहे ना तुम्ही विका, स्थानिक लोक विका, आणि तिला लागल तेवढे पैसे आहेत ना ते जगायपुरते तेवढेच ठेवा, आणि बाकीचे पैसे तुमच्या इथं हनुमान मंदिर आहे ते जीर्णोद्धारासाठी वापरा. हॅलो, तर तिथले स्थानिक तुम्ही स्टेटमेंट घ्या. आता जसं इथं पत्रकार बंधू माझी स्टेटमेंट घेताना स्थानिक लोक थोरात कंपनी, डोके कंपनी आहे, त्यांचं स्टेटमेंट घ्या. माझा शब्द काय आहे, तर तिची जी प्रॉपर्टी आहे तिचं नाव राहील, मारुती कृष्ण हिचं नाव राहील त्या मंदिराला, का भविष्यामध्ये का हिची प्रॉपर्टी हिनं हिच्या हिशापुरती जरी विकली तर हिनं हे सगळं देवाला लावलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्थानिक लोकांनी बरेच लोकांचे मला फोन आले, म्हणले बाळशिराम तू काय मामीला आता इकडे पाठवू नकोय, हे यांची लायकी नाही सांभाळायची, यांनी 23 वर्ष सांभाळले नाही, आता 26 वर्ष झाले, आत्मीपर्यंत 26-27 वर्ष झाले यांनी सांभाळलं नाही. त्याच्यामुळं मी आपलं म्हणलं जाऊ दे, आता माझी आईला सांभाळतोय मी, मग या आईला सांभाळलं म्हणून काय झालं. पण यांनी आता या मुलीने यांनी नागपूरला पोलीस आयुक्तालयाकडे माझी तक्रार नोंदवलेली आहे. मी उद्याला तुम्हाला स्टेटमेंट पाठवत होते. साबळे साहेबांना मी सकाळी फोन केला, ते म्हणले उद्या तुम्हाला सगळं स्टेटमेंट देतो मी. म्हणजे तुम्ही जबरदस्तीने नेलं असं? हा, जबरदस्तीने नेलं. आणि काय केलं, माझ्या आईला किडनॅप केलंय. मी पंढरपूरला होतो त्यावेळेला आषाढ महिन्यामध्ये, पंढरपूरला असताना 2 दिवस म्हणलं साहेबांना, म्हणजे मी 2 दिवस पंढरपूरमध्ये 2 दिवसानंतर आलो का मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतो. म्हणलं पंढरपूर येताना येतो लागलं तर, मग माझं स्टेटमेंट काय तुम्हाला घ्यायचं. ते म्हणले बाकी स्टेटमेंट नाही तुमचं, फक्त आम्हाला आहे ना हे करायचंय, याच्यासाठी आलेले आमच्याकडं तपासासाठी आलेलं आहे, नेमकी काय हा प्रकार येतो तपासासाठी आलेले, तो तपास आम्हाला करून तो रिपोर्ट आम्हाला SP ऑफिसला पाठवायचा आहे. म्हणलं चालन. मी पंढरपूरहून आलो, इथं आलो, मग मी स्वतः साहेबांना फोन केला, साहेब म्हणजे मी रात्री आलोय, मी सकाळी येतो.
मी सकाळी पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यानंतर ते म्हणले शिंदे तुम्ही आम्ही बनवून ठेवले म्हणले याच्यावरती सही करा. मी वाचून पाहिलं. म्हणलं आता एक कला आहे. काय लिहिलं होतं त्यांचं स्टेटमेंट असं आहे का तुम्ही इकडे बघून बोला सगळं. हा तुमच्या मावशीला इकडून आणलं परत सोडलं नाही किंवा किडनॅप केलं ना. ती मी वाचून पाहिलं. मला मोठा फॉर्म्युला आहे. ते उद्या मला डॉक्युमेंट मिळणार आहे सगळे पोलीस स्टेशन मधून. तर ते वाचलं. त्याच्यानंतर त्यांना म्हणलं आता तुम्ही हे करा. माझं स्टेटमेंट घ्यायच्या ऐवजी ना मी मावशीला इथं घेऊन येतो पोलीस स्टेशनला. मग त्यांच्या समोर मी साहेबांना सांगितलं. मी एक अर्ध्या तासात घरी आलो. मावशीला म्हणलं आवर. तिला तिथं घेऊन गेलो. त्यांनी तिच्या समोर जबाब घेतले. पहिले सगळं लिहिले जबाब टाईप केले. त्याच्यानंतर साहेबांनी डायरेक्ट लाईव्ह साबळे साहेबांनी लाईव्ह जबाब एसपीला पाठवले. एसपीला आणि त्यांनी सांगितलं का शिंदेचं याचं काय नाही. तो कोण शिंदे आहे ना शांताराम शिंदे. कुठलं कलम सांगितलं होतं. म्हणले त्याला डायरेक्ट आहे ना कलम लावा त्याच्यावर गुन्हा दाखल करा. खोटा गुन्हा दाखल करतो म्हणले. हा आणि सरकारी यंत्रणेला त्रास देतो म्हणून. बरं आता तुम्ही तर वाटपाचा दावा दाखल केलेला आहे. तुम्ही म्हणजे त्यांना मावशीने केलाय तो. आता त्या जमिनीचं काय करायचं. त्या मावशींच्या जे ऐकलं का. आमचं एकच दृष्टिकोन आहे. तिचं वय झालेलं आहे. अक्षरशः तिचं पाठीमागं तिला दिसत नव्हतं. मी स्वतः ससून हॉस्पिटलला 3 दिवस थांबून तिचं चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन केलेलं आहे. ससून हॉस्पिटलमध्ये मी स्वतः 3 दिवस होतो. दुसरं कोणी बाकी माझी मंडळी नव्हती. मी स्वतः थांबलो. माझ्या आईचं पण तिचं पण. माझ्या आईचं दुसऱ्या डोळ्याचं केलं. पहिले एक झालं आणि मावशीचं अजून एका डोळ्याचं राहिलेलं आहे. पण ते म्हणले वय जास्त आहे एका वेळेला लवकर चालणार नाही. आता परत एकदा हे निघलं का मी परत ते दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं तिची जी प्रॉपर्टी आहे यांचा भ्रम झालेला आहे का याला आमची प्रॉपर्टी लागती. साहेब मला 4.5 एकर माझी स्वतःची जमीन आहे. मी 4.5 एकर जमीन होती. लखपती आहे. माझ्याकडे गाड्या गोड्या सगळं आहे. माझ्याकडे बँक बॅलन्स आहे. हे सांगू पण नाही पण माझ्याकडे सुद्धा बँक बॅलन्स आहे. मी काही असं लिलाखोळा नाही. चांगलं घर आहे तुमचं. माझ्या 4 मुलींची लग्न झाल्यात. माझ्या मुलाचं लग्न झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं हे एवढे विचित्र आहे का माझ्या मुलाचं लग्न ओतूरची ही बटवालांची पोरगी आहे. ही पोरगी ओतूरची अरुण सीताराम पाटवालची मुलगी आहे. तर हा शांताराम याला हे काय जमानी पुढं काय जमानी. तर या मुलीच्या नातेवाईकांना यांनी सांगितलं का त्या घरात मुलगी देऊ नका. ते मारून टाकतील मुलगी. तिला खायला देणार नाही हे देणार नाही. 1 महिनाभर हे चाललं. त्या स्थानिक माझे नातेवाईक आहेत ना ते हिचे वडील आहेत. ते माझ्या वडिलांच्या मावळीच्या मुलीचे मुलगा आहे आणि त्याची मुलगी आहे. आमचं नातं असल्यामुळं त्यांचे नातेवाईक शिंदेवाडी ते प्रत्येकाला फोन करून सगळं विचारलं. म्हणजे तुम्हाला हे सांगितलं कोणी. तुम्हाला हे सांगितलं कोणी का ऋषिकेश किंवा हे कुटुंब असं आहे म्हणून इथले. मग त्यांनी सगळा विचार केला. 1 महिन्यानंतर आमचं लग्न झालं. सगळं झालं. सगळ्यात महत्वाचं एक दिवस त्याचा फोन आला. मी त्याला सांगितलं म्हणलं काय रे बाळा तुला हे सांगितलं कोणी लग्न मोडायचं नाही. तुला तुझ्या 2 मुलींची लग्न करायची नाही का. मला नाही देवाची शपथ घेतो हे करतो. लागला धिंगाणा का मोठ्याने आडायला. म्हणलं आडू नको. ती पोरगी लागली बोलायला. म्हणलं अजिबात आवाज करायचा नाही. समोर ये तू. समोर काय तुला बोलायचं समोर बोल. म्हणलं मी फोनवर बोलत नाही. ती फोन करायची हे करायची. म्हणलं मी फोन समोर. काल सुद्धा आहे ना आमची मीटिंग चालू होती. त्या मामाचा फोन आला तो नवनाथ भागवतचा. आणि तो काय बोले फोन. म्हणलं फोन ठेवून दे खाली. तो मामाने तिला समोर बोलव. ठीक आहे त्रास द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. तुमचं लग्न वगैरे मुलाचं मोडणं परत गेले. पण आता माझा प्रश्न असा होता का आता ठीक आहे तुम्ही आता ती काय 2-2.5 एकर मध्ये निम्मी जमीन तर या मावशींची आहे. पण त्या जमिनीचं काय करायचं पुढे. आम्ही आता कालच्या मीटिंग मध्ये आमचं असं ठरलं होतं. ऐकलं का. तो आपला शशी डोके म्हणजे आजीचा भाचा आहे. त्यांनी आणि काय नाव त्याचं त्या मुलाचं नाही प्रमोद आणि नंदू डोके आणि जयसिंग आमची मीटिंग बसली. तर यांचं ठरलं होतं का शांतारामनी शिंदेवाडीला जायचं. आईला विचारायचं का तू येते का आमच्याकडं. कोणी विचारलं. प्रमोदने विचारलं. जर मामी जर म्हणली का मला यायचं नाही मग काय करायचं. हे म्हणायचे नाही आम्हाला आमची आई आणायची. आई जर नाहीच यायची म्हणली जबरदस्ती नाही नेऊ शकत. हा मग काय करायचं. तर म्हणले त्याच्यानंतर नाही ना प्रमोदने सांगितलं तिची अर्धी जी प्रॉपर्टी आहे किंवा अर्धी जी जमीन आहे ती तुम्हाला करता येणार नाही. ती तशीच ठेवायची.
मग आम्ही आमच्या पद्धतीने कोणाला खंडाने लावू, वाट्याने लावू, पण तिचं उदरनिर्वाहाचं साधन तयार करू. हे आमचा काल कॉम्प्रोमाइज जे होणार होतं ते ह्याच्यावर होणार होतं. हा आला, सगळं झालं. त्याच्यानंतर तानाजी तांबे आले. पहिली मिटिंग तर आमची फेटाळली. तानाजी तांबे आले, त्यांनी आम्हाला बसवलं. पण तो काय ये नाही, तो येण्यासारखा तिकडे गेला. हा माझी प्रॉपर्टी लागती, तुला माझे नाव करून तिथं चाललंय कोर्टात. म्हणलं बाळा तू इथून निघ. ज्या माणसाने आम्हाला एकत्र बसवलंय, आपल्याला बसवलंय, त्या माणसाच्या शब्दाला काही किंमत आहे का नाही. तो शशी डोके आणि प्रमोद, त्या बिचाऱ्यांनी तुला आणलंय. शिवाय शशी डोक्याची पहिली 1 तास आमच्यावर चर्चा झाली. म्हणला माझ्या शब्दावर तुम्ही उद्या मामीला लावायचं. म्हणलं आम्ही शब्द बोलणार नाही. त्यांनी जायचं, त्याच्या आईला विचारायचं आणि घेऊन जायचं. या शब्दावर आम्ही सांगितलं. शशी डोके म्हणला ती जिम्मेदारी माझ्या का लागली, तुम्ही आता शशी डोक्यांचं स्टेटमेंट घ्या, ते काय म्हणतात ते पहा. त्यांनी डायरेक्ट त्यांनी सांगितलं हा माणूस आहे, आम्ही बरोबर होतो. शशी डोक्याने सांगितलं ह्या मूर्खाच्या नादीने लागायचं, यांनी मला माझ्या तोंडात मारल्यासारखं केलं. अक्षरशः तो त्याच्या पाया पडला, आम्हाला चूक झाली याला मी बोलून इथं आणि तुम्हाला इथं बोलून. नाही परत मुद्दा तोच येतोय. ठीक आहे, आता ती वाटपाच्या आजीच्या नावावर होईलच आणि व्हायलाच पाहिजे, परंतु ती जमीन कसायला द्यायची. ठीक आहे, हो. तुमचं फक्त खंडणी द्यायची कोणाला, वाट्याने का विकायची, काय प्लॅन आहे तुमचा आता? आता काय करायचं, मालक ती आहे. आलं का लक्षात? आजी मालक आहे, आपण मालक नाहीये. आज जरी मी माझी मावशी सांभाळतो, मालक ती आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आमचं काय चाललं होतं, आज तिला जे जखमा झाल्यात, तुम्हाला नाही दाखवले, यांना नाही दाखवले मी. ऋषी माझ्या मोबाईल मधून हे दाखव. म्हणजे मारहाण झाली? नाही, हे कमरेला कमरपट्टा आवळल्यामुळं जे कमरेला इथं जखमा झाल्यात, तर ते सेप्टिक झालं, ते सडलं होतं तिकडं असताना. नाही इथं आता आमच्याकडे 1 महिना झाला आहे. मावशी दाखवते. जाऊ दे काय दाखवणार नीट करताना आम्हाला सुद्धा नाकीनं आलं की अशक्त आहे. तर दररोज आम्हाला 2 सलाईन विलाईन देऊन आम्हाला दररोज 1000 रुपये खर्च यायचा त्याला. तर म्हणलं आता कमीत कमी मी जरी आज करताय, आज जे पोर आहे, ती सुनबाई आहे, ती बायको आहे, ही माझी मावशी आहे. आज जमान्यामध्ये काय चालतंय, ही माझी मावशी, मी माझ्या मावशी की जीवला, या सगळ्याला समाधान वाटेल का? आपल्या कुटुंबातले दररोज पैसे जातात. आता पाठीमागे तिचं ऑपरेशन केलं, नंतर 2 वर्षापूर्वीला गॅस्ट्रो झाला होता. गॅस्ट्रो झाला तेव्हा 27,000 रुपये बिल झालं. आज जर ह्या आजीला आपण सांभाळतोय आणि ही मोठी बिलं भरायची, तर हिचं काही कमी. मी म्हणतो आपल्याला काही नको आहे तिच्या उदरनिर्वाहाचं साधन केलं. तुझ्या डॉक्टर बाई आज उतरता वय आहे तिचं, उतरता वयामध्ये तिला कशाला पैसे लागतात. हा माझ्या कुटुंबातली आज माझी सुनबाई आहे, ती सुद्धा कुरकुर करणार ना. हा कोण काय कोणाचं काढत नाही, आळ्या पडलेलं वगैरे खराब कोण हात लावत नाही, तुम्ही करताय. मग आता काय तुमची मागणी काय आहे? सगळ्यात महत्वाचं असणारी प्रॉपर्टी आहे, त्यांनी त्याची अर्धी करावा. मी तर त्याला एक चॅलेंज केलं होतं. म्हणलं बाळा तू जर त्या आईला जर नाहीच हे करून दिलं तर 1 दिवस असा तुला करतो, ऑर्डर कर, म्हणजे मी कोर्टात लाडणार, ऑर्डर आणणार आणि तुझं 7/12वरून नावच ठेवणार नाही. त्याला कारण म्हणलं तू ह्या बापाचा नाही, मारुती कृष्णाचा नाही, आज मावशी सांगती आणि आज 100 लोकांची हे देतो म्हणलं तुम्हाला. नाही मुद्दा काय आहे, जमिनीचा पुढचा प्लॅन काय, ती विकायची का काय, तुमचा जो खर्च झालाय तो वसूल करायचा, कसं आहे व्यवहार बोला काय. हे बघा त्यांना मी काल पण स्थानिक लोकांशी माझी चर्चा झालेली आहे का तुम्ही तुमच्या पद्धतीने गिऱ्हाईक बघा, तिला ती विका, तिला उदरनिर्वाहासाठी जेवढे लागतील तेवढेच पैसे ठेवा. आलं, तिचं अकाउंट खोला, तिच्या तिकडे तुमच्या किंवा ट्रस्टीचं अकाउंट खोला, त्याच्यामध्ये ठेवा. कुठल्याही पण तिथल्या स्थानिक डोके थोरात कंपनी त्यांचं स्टेटमेंट तुम्ही जाऊन घ्या माझ्या विरोधात. का ते लोक आता इथे ऐकायला नाहीये का बा श्रमिका स्टेटमेंट दिलंय. नाही जमीन ते विकायची असं तुमचं प्लॅन आहे? असं आम्ही आता लास्टला विकूनच टाकणार, आम्ही कायला ठेवू तिला. आज तिच्या उदरनिर्वाहासाठी नको का? ते पैसे कोण घेणार विकल्यावर? ते पैसे जे होतील विक्री पश्चात ते कशासाठी वापरणार तुम्ही? तिचे आता तिला जगण्याला जे लागतील ते, बाकीचे पैसे आम्ही ते देवस्थानला देऊन टाकणार आहे. आणि मारुती कृष्णाजी भागुबाई मारुती शिंदे यांच्या नावाचे ते मंदिरासाठी जीर्णोद्धार करणार आहे, दान धर्म करायचा. तुम्ही काय आजींचा जो तुमच्या मावशीचा खर्च वगैरे केला तो पण तुम्ही घेणार? कुठला? समजा काय 27,000 कुठं बिल झालेलं आहे काय, एक सांगतो आता नाही तुम्ही काढलं म्हणून विचारतोय, असं काही नाही. ऐकलं का? माझी आई जर असली तर माझ्या आईचा खर्च मी घेतो का? लक्षात आलं का? माझी आई आता माझी नातवंड छोटी आहेत. माझी आई बहीण मेवना मारल्यामुळं आता माझी मंडळी 3 महिने तिकडे होती. आता माझ्या आईला ठेवावं लागलं मला तिकडं मंडळी इथं आल्यामुळं.
आणि आता परत ठीक आहे, जाऊ दे आता मी तो जाऊ दे काय प्रश्न मी आता एक प्रश्न काय घेत नाही, परंतु तुमचं असं म्हणणं आहे की ती जमीन आहे त्याला धडा शिकला पाहिजे, समाजातील लोक बी त्यांनी धडा घेतला पाहिजे. मला एक करायचे, समाजामध्ये असा संदेश गेला पाहिजे. माझा स्वतःचा निर्धार आहे, मी कायद्यामध्ये सुद्धा मला चांगलं ज्ञान आहे का जी मुलं आई वडिलांना सांभाळत नाही त्यांच्यासाठी हे मला एक संदेश द्यायचा आहे का ज्यांच्या नावावरती काहीच नाही त्या लोकांचे एवढे हाल करतात ही मुलं, त्यांच्यासाठी हा संदेश द्यायचा आहे का त्यांची प्रॉपर्टी विकून, ऐकलं का, त्यांना लागल तेवढे पैसे, बाकी मी म्हणतो पारे ना एखाद्या देवस्थानाला किंवा एखाद्या अनाथ आश्रमाला काय ना सगळे पैसे तिकडं देवस्थानाला द्यायचे होते. आपण एखादी आपल्या इथं वृद्धाश्रम आहे याचा राजाराम पाटील वृद्धाश्रम, दान धर्म करू आणि असे जे आजोबा आहे त्यांच्यासाठी आजीचं येईल ना योगदान होईल ना, आणि अशा लोकांना धडाही शिकवतो. बर, म्हणजे आई वडिलांना कोण जे असेल टाळत असेल त्यांना. आणि मला एक सांगा, आता हा विषय काढणं गरजेचं नाहीये, तुम्ही एक वेगळा विषय मागाशी एक शब्द प्रयोग केला जातीवाचक, आणि म्हणजे त्या मुलीने केला असेल तुम्ही तो नकोय घरामध्ये. आणि दुसरा सुद्धा का जो काय नव्हतं शांताराम शिंदे आहे, म्हणजे तो शिंदे नसून मंडलिक नावाचा अपत्य असं काय, मंडलिक नावाचा अपत्य, त्याचा बाप आहे ना डिंगूरचा आहे. आज तुम्ही स्टेटमेंट मावशीची, आणि माझे मामा आहे, माझी मावशी आहे, माझ्या मावशी आहेत, माझे बाकी नातेवाईक आहे त्यांच्याकडे घ्या. आजी समोर आहे ना, ती सांगा ना कोणाचा आहे तो. म्हणजे आजींचं अगोदर लग्न झालं होतं एक, ते मंडलिक यांच्यासोबत, त्यांच्या पण आजीच्या मावळीचा मुलगा होता, त्यांचं नंतर ते फिसकलं, त्यांनी दुसरी बायको केली आणि याला ते काय सांभाळायला तयार नव्हते. मग हा आहे ना माझ्या वडिलांनी, या आजीला एक आपत्ती झालं ते वारलं, त्याच्या माझ्या वडिलांनी आणि दत्तात्रय सीताराम थोरात ओतूरचे सरपंच होते जयराम डोके, त्यांनी मग या मावशीला आणि त्या याला हा आजोळी होता ना तिकडं नेतूरला माझ्या आजोबांकडं, माझ्या वडिलांनी सांगितलं का साडू आता हे तुमचं एक पोरग तर वारले पण आता जाऊ द्या, एक पहिलं तिचंच आहे आणि इकडे हे असंच जाईल, हे आज आजी किती दिवस पाहणार, बाकी नंतर त्यांची मुलं बिलं काय पाहणार नाही, तेव्हा यालाच सांभाळा तुम्ही. मग ते मावशीनं ते सांभाळलं, पण त्यांनी हा उपयोग केला नंतर. ठीक आहे, मंडलिकांचं ते आपत्य, मंडलिकांनी आजीला म्हणजे तुमच्या मावशीला काही सांभाळलं नाही, ही माहेरी राहत होती, ते आपत्य सांभाळत होती, मग तिचं लग्न कुणाशी लावून दिलं दुसरं, मारुती कृष्णाजी शिंदे, ते ओतूरचे, ती त्यांची जमीन आहे, त्यांची जमीन आहे. मग त्या मारुती शिंदेना काय आपत्य नव्हतं, नाही त्यांना एक आपत्ती झालं. तर पहिली त्यांची मंडळी ती भागोबाईच होती डोक्यांची, पण ती एक्सपायर झाल्यानंतर मग मावशीला केलं आणि मावशीला एक आपत्ती झालं पण ते एक्सपायर झालं. म्हणजे त्या शिंदेपासूनच म्हणजे असं जेनेटिक आपत्ती नाही, हे सावत्र मुलगा आहे, म्हणजे तसं पाहिलं तर त्या जमिनीवर तसा तितकासा अधिकार या म्हणजे नाहीये तसं जर विचार केला. मी त्याला चॅलेंज एकच केलं, म्हणलं बाळा मी अजूनच तुला समजून सांगतो का तू शहाणा बन, काय तिला व्यवस्थित बघ, आणि ज्यावेळेला तू जास्त नखरे करायला लागला त्यावेळेला मी स्टेटमेंटच त्याला सांगितलं का एकही दिवस तुझं 7/12 नाव उठवणार नाही, 7/12 तुझ्या नावाचा कोरा करणार आणि त्या दिवशी असणारी अख्खी प्रॉपर्टी ही ज्या दिवशी नाव कमी होईल त्याच दिवशी त्याचे दस्त तयार असेल, एखाद्या व्यक्तीबरोबर त्याचा दस्त असेल. ठीक आहे, तुमची भावना योग्य आहे. विषय म्हणजे आता हे शिंदे होते ओतूरचे, त्यांची कास्ट म्हणजे तुम्ही जे शब्द प्रयोग केला त्या तसं काय होतं का, जातीवाचक का ती मुलगी बोलते त्या, तिला काय माहिती, तिला माहिती आता मुळात ती शिकलेली पोरगी आहे, पण त्यांची वर्तणूक एवढी खालच्या दर्जाची आहे त्या दोन्ही बारकाल्या मुलींची का बास रे बास. आजीला काय बोलावा, समोरच्या माणसाला काय बोलावा. आता तुम्हाला एक थोड्या वेळाने अलिव दाखवतो, रात्री माझ्या माऊस भावाला काय दम देत होती, अरे तुझ्यावरती आणि ते आम्हाला पण दाखवते, आम्ही काय ऐकलं नाही, हे पण नाही ऐकणार. ठीक आहे, एक नक्की कशी आहे आजी, स्वतःहून आली का त्याच्या मागं तुम्ही सगळं खेळ करताय, हे फक्त जाणून घ्यायचा विषय होता. ऐकलं का, आणि तुम्ही त्यांना सांभाळताय, व्यवस्थित करताय, खरंच धन्यवाद सर. आणि तुम्ही एक चांगला संदेश बी दिलाय की जी लोक स्वतःच्या आई वडिलांना सांभाळत नाही त्यांच्यासाठी एक हातधाडा आहे. हो, थँक्यू.